आता विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात, जर तुम्हाला पक्षाकडून संधी दिली जाते या विधानसभेला, तर भोसरीसाठी विजन काय असणार आहे तुमचं? आज मला भोसरीमध्ये विकास कामाचा डंगोरा पिटायचा नाहीये, कारण त्यासाठी महानगरपालिका सक्षम आहे। मी आणि माझ्या बरोबर जे नगरसेवक, म्हणजे मी आमदार झाल्यानंतर माझ्या बरोबर जे नगरसेवक असतील, जे माझ्या पक्षाचे महाविकास आघाडीचे निवडून येतील, त्यांना मी पूर्णपणे स्वतःला मोकळीक देणार आहे की तुम्ही काम करा, मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे असेल आणि त्याचं श्रेय तुम्ही घ्या, त्याचं जे काही असेल ते तुमच्या स्वाधीन असेल। आणि मला फक्त काम करायचंय की माझ्या मतदारसंघामध्ये कुठलीही माता भगिनीला भीती नसली पाहिजे। माझ्या मतदारसंघामधला कुठलाही कष्टकरी असंघटित कामगार असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये कुठलेही अशा प्रकारचे गुन्हे घडले नाही पाहिजेत ज्याच्याने जीव जाईल किंवा एखाद्यावरती कुठलाही प्रकारचा आरोप येईल किंवा त्याला कुठलं तरी गंभीर दुखापत होईल, अशा प्रकारचे कुठलीही घटना घडली नाही पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये सगळे बांधकाम व्यावसायिकांना मनाप्रमाणे स्वतःचे काम पूर्ण करता आलं पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये जेवढ्या काही MIDC मधल्या इंडस्ट्री आहेत त्यांना स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये जे काही गोष्टी त्यांना करायच्या त्याची मुभा त्यांना असली पाहिजे, ना की त्यांचं स्क्रॅप आम्हाला पाहिजे। तिकडे त्यांना सगळ्या सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत। मी कुणाकडनंही पावत्या फाडणार नाही, मी कुणालाही दमदाटी करणार नाही आणि मी पोलीस यंत्रणेचा वापर चुकीच्या पद्धतीने करणार नाही। मी RTO कडनं हप्ता घेणार नाही आणि मी जे काय असेल ते एक महाराष्ट्रामध्ये आदर्श आमदार कसा असावा ह्याचं एक चांगल्या प्रकार प्रत्यंतर मी या भोसरी विधानसभेमध्ये करू शकतो।